नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बेस्ट पतपेढीची निवडणूक ही 18 ऑगस्टला होतीये, म्हणजे अगदी 2 दिवसानंतर ही निवडणूक होतीये. या बेस्टच्या पतपेढी निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, म्हणजे अवघ्या मुंबईकरांचं लक्ष लागलं आहे. आता बेस्ट पतसंस्थेची किंवा पतपेढीची निवडणूक म्हणजे काय, तर बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची ही निवडणूक आहे. आता ह्याच्यावर मुंबईकरांचं लक्ष लागलंय का, असा प्रश्न तुम्हाला पडेल. तर ते यासाठी कारण बेस्टच्या पतपेढीची निवडणूक म्हणजे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची एक रंगीत तालीम असं या पतपेढीच्या निवडणुकीकडे बघितलं जातं. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण समजून घेऊयात, ती म्हणजे या बेस्टच्या पतपेढीवर आत्तापर्यंत म्हणजे गेली 25 वर्ष हे शिवसेनेची सत्ता आहे किंवा शिवसेनेचं पॅनल जे आहे हे निवडून आलेलं आहे. आता ही निवडणूक 18 ऑगस्टला होतीये. ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे, अत्यंत रंगतदार होणार आहे आणि म्हणून या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. आता चुरशीची होणार म्हणजे काय, तर मुळामध्ये या निवडणुकीकडे आत्ता 3 महत्त्वाच्या अशा गोष्टी आहेत की ज्यामुळे सगळ्यांचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे जे मी आत्ता तुम्हाला सांगितलं की गेली 25 वर्ष शिवसेनेची सत्ता किंवा शिवसेनेचं पॅनल या पतपेढीवर बेस्टच्या पतपेढीवर निवडून येत आहे. पण आता शिवसेनेची 2 शक्ल झालेली आहेत. शिवसेनेची 2 शक्ल झाल्यामुळे त्यानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे एकीकडे ठाकरेंची शिवसेना असणार आहे तर दुसरीकडे शिंदे गटाची शिवसेनेचं आव्हान असणार आहे. आणि म्हणून हे आव्हान असल्यामुळे ही रंगतदार होणार, ही पहिली गोष्ट. दुसरी सगळ्यात चांगली गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे यंदाच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे गट हा एकटा नाही आहे. आपण यापूर्वीच एक व्हिडिओ केलेला होता. त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युतीच्या दृष्टीनं हळूहळू पावलं पडत आहेत आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं पाऊल जे पडलेलं आहे ते म्हणजे या बेस्टच्या पतपेढीमध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे हे युतीमध्ये लढतायत. ही सगळ्यात त्यातली जमेची बाजू म्हणून आपण बघूयात. म्हणून सुद्धा या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीमध्ये जे पॅनल निवडून येतं ते पॅनल किंवा त्या पॅनलमध्ये असणारे ज्या कामगार संघटना आहेत या संघटनांचा बेस्टच्या उपक्रमामध्ये असं समजलं जातं की या संघटना सगळ्यात बलवान समजल्या जातात. आणि म्हणून 18 ऑगस्टला होणाऱ्या बेस्टच्या पतपेढी निवडणुकीकडे अवघ्या मुंबईकरांचं लक्ष लागलेलं आहे. आता हे एकीकडे होत असताना या निवडणुकीमध्ये एक ट्विस्ट निर्माण झालेला आहे. तो ट्विस्ट का निर्माण झाला आहे, तर बबिता पवार या ज्या एकनाथ शिंदे गटातल्या ज्या पदाधिकारी आहेत किंवा सदस्य आहेत यांनी नुकताच त्यांना शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश त्यांनी केलेला आहे किंवा त्यांचा प्रवेश करून घेण्यात आलेला आहे. आता त्यांच्या शिवसेना ठाकरे गटातल्या प्रवेशामुळे ट्विस्ट निर्माण झालाय. तो का झालाय, कसा झालाय आणि त्यामुळे आता नेमकी कोणती आव्हानं ही ठाकरे किंवा मनसे, ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांचं जे एक पॅनल आहे यांच्या पॅनलचं नाव काय आहे हे मी तुम्हाला सांगतो. यांचं पॅनल हे उत्कर्ष पॅनल म्हणून आहे. ओके, या उत्कर्ष पॅनल समोर एक 2-3 पद्धतीची आव्हानं ही तयार झालेली आहेत. ती कोणती आव्हानं आहेत तेही आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा, शेअर करा. जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आत्तापर्यंत तर पहिल्यांदा आमचं चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुमच्यासुद्धा कमेंट्स या आम्हाला स्वागतार्हच आहेत, त्यामुळे तुमच्या कमेंट्ससुद्धा आमच्या कमेंट बॉक्समध्ये निश्चित टाकत जा. तर जसं मंडळी मी म्हटलं की या निवडणुकीकडे मुंबईकरांचं लक्ष लागलं आहे
18 ऑगस्टला ही निवडणूक होतीये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती या पतपेढीच्या पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळते आणि त्यांचं उत्कर्ष पॅनल आहे. म्हणजे मनसे आणि शिवसेनेचं मिळून जे उत्कर्ष पॅनल आहे. आता ट्विस्ट काय निर्माण झालाय तर बबिता पवार ज्या आहेत या शिंदे गटाच्या पदाधिकारी आहेत. त्यांना नुकतंच बायखळाच्या भागातून या विभागातून त्यांना शिवसेना ठाकरे गटाने आपल्या पक्षामध्ये घेतलं. आता तुम्ही म्हणाल की ही अत्यंत चांगली गोष्ट आहे की ते ठाकरे गटामध्ये आलेले आहेत. ही गोष्ट जरी चांगली असली तरी बबिता पवार समजून घ्या, बबिता पवार या शिंदे गटाचे जे यामिनी पवार आहेत किंवा यशवंत पवार आहेत, यामिनी जाधव आहेत किंवा यशवंत जाधव आहेत, यांचे अत्यंत निकटवर्तीय मानल्या जातात. कोण? बबिता पवार यामिनी जाधवांच्या अत्यंत निकटवर्ती आहेत. यामिनी जाधव या शिंदे गटातले आहेत आणि त्याही पुढची गोष्ट म्हणजे बबिता पवार यांनी समाज माध्यमांमध्ये जेव्हा प्रतिक्रिया दिली तेव्हा प्रवेशानंतर बरं का, म्हणजे ठाकरे गटामध्ये बबिता पवार यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांनी जी प्रतिक्रिया दिली ती फार महत्त्वाची प्रतिक्रिया. त्यांनी प्रतिक्रिया दिली की माझ्या निष्ठा या यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांच्याच बरोबर आहे. ही प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ठाकरे गटातल्या पॅनलमधले जे कामगार पदाधिकारी आहेत किंवा कामगार कार्यकर्ते आहेत यांच्यामध्ये नाराजी पसरली आहे. कारण बबिता पवार यांना ठाकरेच्याकडे घेऊन, ठाकरे शिवसेनेमध्ये घेऊन त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या उमेदवारीवरनं ठाकरे गटातले जे काही पदाधिकारी आहेत, सदस्य आहेत आणि कार्यकर्ते आहेत हे नाराज झालेत. त्यांचं म्हणणं आहे की शिंदे गटातनं बबिता पवार यांना आपल्याकडे घेऊन त्यांना उमेदवारी देण्याची गरजच काय आहे. आता यामुळे बायखळा विभागातले कार्यकर्ते किंवा पदाधिकारी सदस्य नाराज झालेत, माझगावमधले सदस्य नाराज झालेले आहेत आणि त्याचप्रमाणे वडाळा भागातले देखील सदस्य नाराज झालेले आहेत. एकूण नाराजीचा जो एक सगळा प्रभाव आहे हा मुंबईमध्ये आता हळूहळू पसरत चाललेला आहे. कामगार सेनेच्या या सगळ्या जे आपण म्हणतोय की संघटना आहेत यांच्यामध्ये हा पसरत चाललेला आहे आणि त्यामुळे मी जे म्हटलं की एक ट्विस्ट निर्माण झालेला आहे. हा जसा एक ट्विस्ट निर्माण झालेला आहे तसंच आता एक लक्षात घ्या की जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युतीतनं ही निवडणूक लढवली जाते तेव्हा त्यांच्या समोर आव्हान तर उभं राहणारच आहे. आता हे आव्हान कसं आहे तुम्हाला सांगतो. भाजप आणि शिंदे गट यांच्यामधल्या ज्या बेस्टच्या संघटना आहेत या संघटना एकत्रित आलेल्या आहेत. म्हणजे नितेश राणेंची संघटना जी आहे बेस्टमधली ती एकत्र आलेली आहे. त्यानंतर प्रसाद लाड यांची संघटना ज्या आहेत त्यांच्या अखत्यारीमध्ये त्या एकत्र आलेल्या आहेत. प्रवीण दरेकरांच्या संघटना ज्या आहेत त्या एकत्र आलेल्या आहेत आणि किरण पावसकर शिंदे गटातले यांच्या देखील अखत्यारीमधल्या ज्या संघटना आहेत त्या एकत्र आलेल्या आहेत आणि त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन एक उत्कर्ष पॅनल तयार केलेलं नाही. उत्कर्ष पॅनल हे मनसे आणि शिवसेनेचं आहे. यांनी समृद्धी पॅनल तयार केलेलं आहे. म्हणजे उत्कर्ष पॅनलच्या समोर आता आव्हान आहे ते समृद्धी पॅनलचं. आणि समृद्धी पॅनलमध्ये मी जसं म्हटलं तसं दरेकर असतील, प्रसाद लाड असतील, नितेश राणे आहेत, किरण पावसकर आहेत, यांच्या ज्या संघटना आहेत या संघटना समृद्धी पॅनलमध्ये आहेत आणि त्यामुळे एक तगडं आव्हान या निमित्ताने उद्धव ठाकरे शिवसेनेसमोर निर्माण झालेलं आहे. पण आता जरी हे आव्हान असलं किंवा बबिता पवार यांच्यामुळे जरी नाराजी असली तरी ठाकरेंच्या शिवसेनेमधनं जी माहिती आपल्याला मिळते ही आव्हानं निवडणुकीमध्ये असतातच. आव्हान उभं राहिलं नाही तर त्या निवडणुकीला सुद्धा मजा नाही. पण तरीही एक लक्षात घ्या, 25 वर्ष शिवसेनेची सत्ता राहिलेली आहे. आत्तापर्यंत बेस्टच्या उपक्रमांमध्ये जे अनेक उपक्रम राबवले गेलेले आहेत त्यामध्ये अत्यंत म्हणजे कामगारांच्या दृष्टीनं जे अत्यंत हितावह आहेत असे काही उपक्रम हे राबवण्यात आलेले आहेत.
त्यामुळे शिवसेनेबरोबरची जी एक कामगारांची जवळीक आहे, कामगारांची जी एक नाळ आहे किंवा पदाधिकाऱ्यांची जी एक नाळ आहे, त्याचा फायदा शिवसेनेला निश्चित मिळणार आहे, शिवसेना ठाकरे गटाला. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आज सगळ्या महाराष्ट्राचंच लक्ष ज्या गोष्टीकडे आहे ते म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आलेले आहेत. आता एकत्र येत आहेत या पतपेढीच्या निमित्ताने, निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी हे पहिलं पाऊल टाकलेलं आहे आणि त्यामुळे कामगार वर्गामध्ये, पदाधिकारी वर्गामध्ये एक उत्साहाचं वातावरण बघायला मिळत आहे. आता काही ठिकाणी बबिता पवारांच्या पक्षप्रवेशामुळे नाराजी आहे, पण ही नाराजी दूर करण्यामध्ये आदित्य ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा शिवसेनेचे जे वरिष्ठ सगळे नेते आहेत हे नाराजी दूर करण्याचा निश्चित प्रयत्न करतील. त्यामुळे जितकं बोललं जात आहे तितकं मोठं आव्हान हे मला स्वतःला वाटत नाही, पण तरीही ट्विस्ट आहे, आव्हान आहे आणि याचा सामना मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाला निश्चित करायचा आहे. 18 ऑगस्टला निवडणुका होत आहेत. उत्कर्ष पॅनलच्या समोर समृद्धी पॅनलचं आव्हान उभं ठाकलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा, मुंबईकरांच्या नजरा विशेषतः या बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीकडे लागलेल्या आहेत. काय होणार, काय होत आहे हे बघणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण म्हणून मी या व्हिडिओतनं तुम्हाला एकूण काय स्थिती आहे ही सांगितलेली आहे. तरी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या दृष्टीनं एक आनंदाचं वातावरण निश्चित आपल्याला बघायला मिळत आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला? जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा.